5 मिनिटात गरमागरम हेवी नाश्ता कसा बनवायचा ते आपण बघूया. त्यासाठी जास्त काही साहित्य लागत नाही. एकदम कमी साहित्यात झटपट होईल अशी ही रेसिपी आहे. ब्रेकफास्ट आहे. यासाठी लागणारं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तिकडे जाऊन बघा. तर हे घेतलेलं आहे मी 1 टीस्पून मसाला, पाव चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि हे मिक्स करण्यासाठी थोडंसं एकदम पाणी घेतलं आहे, कारण अंड्यामध्ये ते पटकन मिक्स नीट होत नाही, त्यामुळे मी थोडंसं पाणी किंवा दूध घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स करायचे. पूर्ण असं मिक्स झालं की मग त्यात अंडी मिक्स करायची आहेत. तर थोडंसं असं ड्राय वाटलं आहे मिश्रण, त्यामुळे किंचित असं चमचाभर मी पाणी घेतलं आहे. जास्त नाही घ्यायचं पाणी. तुम्हाला जर दूध त्यात घालायचं असेल तर ते थोडंसं घालू शकताय. पाण्याऐवजी दूध घालू शकता. आणि ही अंडी आहेत, तर मी 4 अंडी घेते. आता मला सांगा, लाल अंडी आणि सफेद अंडी यामध्ये फरक काय आहे? कोणाला जर माहिती असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा. ही बघा किती छान दिसत आहेत कलर कॉम्बिनेशन. तर मी ही अंडी चांगली फेटून घेते. व्यवस्थित फेटून घेतली की मग त्यात ब्रेड डीप करायचे. मी हे जे ब्रेड घेतलेले आहेत ते सँडविच ब्रेड आहेत, त्यामुळे त्याची साईज पण मोठी आहे. तर ते 4 अंड्यांसाठी 3 ब्रेड परफेक्ट असं प्रमाण आहे. तर त्याप्रमाणे मी हे 4 अंडी घेतलेली आहेत. त्याला आता 3 ब्रेड घेणार आहे. ब्रेड जर नसतील तर तुम्ही पाव पण घेऊ शकताय. ते पाव कशा प्रकारे डीप करायचे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर प्रथम आपण ब्रेड घेऊया. हे असं एक ब्रेड घ्यायचा आणि तो एगचं जे मिश्रण आहे त्यात चांगलं मिक्स करायचे आणि लगेच काढायचे, नाहीतर तो ब्रेड आहे तो सॉफ्ट होऊन जातो. तसे हे व्हीट ब्रेड असल्यामुळे पटकन सॉफ्ट नाही होत, पण मैद्याचे ब्रेड लगेच सॉफ्ट होतात. त्यामुळे ते पटकन असं तव्यात किंवा टोस्टरमध्ये टाकायचं आहे. आणि जास्त तेल तूप असं काही लागत नाही. थोडंसं बटरचा तुकडा घ्यायचा किंवा थोडंसं तेल घ्यायचं. कमी तेल तूप लागतं आणि हेवी असा नाश्ता बनतो. तुम्ही जर चमचाभर तेल घातलं तर त्यात चांगले ते ब्रेड आहेत, एक ब्रेड ते फुलून निघतात. जर तुम्हाला कमी तेल वापरायचं तर कमी तेल वापरा. मी कमी तेलात केलेलं आहे. बघा, तयार झाले फ्रेंच टोस्ट. कमीत कमी तेलात तव्यावर कसे बनवायचे फ्रेंच टोस्ट ते मी तुम्हाला दाखवते. आता तवा गरम झालेला आहे आणि त्यावर तुपाचा बोळा फिरवलेला आहे आणि त्यावर आपण हे एक ब्रेड आहे तो घालणार आहेत आणि त्यावर थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहेत. तर 2 मिनटासाठी हे झाकण लावलं होतं. 2 मिनटांनी आपण झाकण काढून बघूया. तर तयार झालेलं आहे. आता आपण पलटी मारूया. हे बघा, 2 मिनटात तयार होतो फ्रेंच ब्रेड आणि हा तव्यावर तयार झालेला आहे, त्यामुळे बिलकुल असं करपत नाही, काही नाही. आणि भरपूर असं तेल लावलेलं नाही, तूप लावलं नाही, एकदम कमी तुपात. जर ब्रेड अवेलेबल नसतील तर पावसुद्धा तुम्ही घेऊ शकताय. तर पावामध्ये आपण कसं बनवायचं फ्रेंच टोस्ट ते बघूया. हे बघा, हे आपण
पाव घेतलेला आहे आणि पावाचं कव्हर काढणार आहे वरचं, कारण जर ते कव्हर असेल ना तर त्याला अंड्याचं मिश्रण जे आहे ते लागणार नाही. त्यामुळे आपण थोडंसं असं कव्हर काढलं की त्याला अंड्याचं व्यवस्थित आवरण बसतं. त्यामुळे ते पूर्ण काढून घेतलेलं आहे मी. हे बघा कसं मस्त असं चारही बाजूंनी अंड्याचं बॅटर लागलेलं आहे. आणि आता लगेच ते आपण टोस्टरमध्ये किंवा तव्यामध्ये टाकायचे. अंड्याचं मिश्रण सगळ्या बाजूंनी पावाला लागलं पाहिजे. अशा प्रकारे तो मिक्स करून घ्या अंड्यामध्ये. टोस्टरवर मी बटर घातलेलं आहे आणि त्या बटरवर लगेच पाव आहे तो पाव घालायचा आहे. हे बघा सगळ्या बाजूने त्याला चांगलं मिश्रण लागलेलं आहे. हे बघा सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं शेकून झालेलं आहे. तर तयार झाली आपली रेसिपी फ्रेंच पाव टोस्ट. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.